चला तर आज आपण बघणार आहोत बघता क्षणी तोंडाला पाणी सुटणारे असे झणझणीत चटणी मधले कांदा पोहे कसे बनवायचे। तर बाहेर जसे मिळतील तसे आपण आज घरच्या घरी बनवणार आहोत कांदा पोहे। चला तर आज आपण बघणार आहोत कांदा पोहे कसे बनवायचे। त्यासाठी मी इथं पोहे घेतलेले आहेत जाडसर। आता यांना थोडं चाळून घेते। इथे चाळून पण घेतलेले पोहे असे मऊ कसे बनवायचे त्यासाठी भिजवण्याची एक पद्धत राहते। त्यासाठी मी इथं पोहे कसे भिजवायचे ते सांगते। शक्यतो पोहे हे चाळणी तर असे भिजून घ्यायचे। आता यावर मी पाणी टाकते। नंतर यावर आता झाकण झाकून घेते आणि कांदा हे परतेपर्यंत आपले पोहे चांगले असे मुरतील। इथे गॅस लावून गॅसवर कढई ठेवून दिलेली आहे। आता त्यामध्ये टाकून देते तेल। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। त्यानंतर यामध्ये टाकून देते शेंगदाणे। फोडणीत शेंगदाणे घालायचे नाही। शेंगदाणे अगोदर घ्यायचे थोडे तेलामध्ये फ्राय करून। कांदा पोहे म्हणल्यानंतर अगोदर शेंगदाणे तेलात फ्राय करावं लागतील ना। आता यामध्ये टाकून देते मोहरी। मोहरी चांगली तडतडू द्यायची। नंतर टाकून देते जिरे। नंतर कांदा। कांद्याला थोडा गुलाबी रंग येईपर्यंत मंद आचेवर परतून घ्यायचे। कांदा पोहे म्हणल्यानुसार कांदा थोडा जास्त टाकावं लागणार ना। आणि इथं मी चटणीतले कांदा पोहे बनवणार आहे। पाहू शकता इथं कांद्याला असा थोडासा हलका हलका गुलाबी रंग यायला सुरुवात झाली आहे। आता यामध्ये करते चटणी ऍड आणि थोडी हळद। कढीपत्ता, कोथिंबीर आणि आपले पोहे पण असे पाहू शकता मुरून तयार झालेत। आता यामध्ये ऍड करते पोहे पण। याला हलक्या हाताने आता परतून घेते थोडं। आता यामध्ये टाकून देते आपण तळून घेतलेले शेंगदाणे आणि चवीप्रमाणे मीठ। नंतर याला 5 ते 6 मिनिटं कमी गॅसवर वाफवू द्यायची। इथे पाहू शकता आपल्या पोहेला एक वाफ पण आलेली आहे। आता मी हे काढून घेते।
बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटणारे म्हणजे कांदा पोहे. कशी वाटली कांद्या पोहेची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा.